राज्य सत्तेवर स्थापित महायुतीमध्ये राज्य विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उमेदवारांची तिकीट मिळविण्याची रीग लागलेली आहे। एकीकडे अजित पवार गटाच्या नेत्यांचे उमेदवारी मिळवण्याचे आटोकाटीचे प्रयत्न शिगेला आहेत, तर तिथेच शिंदे गटही याच रांगेत मागे उभा आहे। अशातच महायुतीमध्ये मुख्य पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजप नेत्यांची उमेदवारीची मागणी देखील सुरू आहे। तुमसर मोहाळी विधानसभा प्रमुख प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजप महाराष्ट्र राज्याचे प्रदीप मोतीरामजी पडोळे यांनी देखील आज माध्यमांशी बोलताना महायुतीकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे, परंतु त्यांनी याचा पूर्णतः निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवलेला आहे। कसं आहे की आता महायुतीमध्ये तिन्ही पक्ष आहेत। इथे एक्झिस्टिंग एमएलए तुम्ही सांगितल्याप्रमाणे महायुतीचा आणि त्यांना महायुतीचं मध्ये त्या सध्यामध्ये आहेत ते मागे राष्ट्रवादीतून निवडून आले। मी सुद्धा तुम्ही म्हटल्याप्रमाणे की मागच्या वेळेस मी उमेदवार होतो आणि उमेदवार असताना सुद्धा मला शेवटच्या दिवशी तिकीट मिळाली होती आणि मी नगराध्यक्ष असताना मला 2-2.5 वर्षानंतरच ते तिकीट मिळाली। एकंदरीत जो आमच्या एक्झिस्टिंग एमएलए होता तो पण उभा झाला होता, त्याच्यामुळे तो त्यावेळेस कार्यकर्त्यामध्ये संभ्रम होता। कार्यकर्ते पूर्णपणे माझ्यासोबत नव्हते त्यावेळेस, पण 19 नंतर मी पूर्णपणे विधानसभेची बांधणी केली। मलाच पार्टीने विधानसभेचा प्रमुख म्हणून जबाबदारी दिली, माझी वॉर रूम आहे आणि ज्या प्रकारे मी पूर्ण बूथ लेवलपर्यंत जी बांधणी केली, आमची जी संकल्पना 1+30 त्या हिशोबाने पूर्ण एकदम व्यवस्थित इथे पार्टी आता तयार झाली आणि त्याचा रिझल्ट सुद्धा लोकसभेमध्ये मला चांगला मिळाला की आपल्याला 92,000 मतं या विधानसभेमध्ये मिळाले। दुसरा विषय आहे की आता महायुतीमध्ये तिकीट कुणाला जाते हे पक्ष ठरवेल। तुम्ही म्हटला की बा एक्झिस्टिंग एमएलएची परिस्थिती काय आहे ते आता पब्लिक सांगत असतं। असं म्हणणं आहे की बा महायुतीमध्ये तिकीट जर भारतीय जनता पार्टीची आमची मागणी आहे, ताकदीने मागणी आहे की आतापर्यंत भारतीय जनता पार्टी इथून निवडून आलेली आहे, ताकदीने इथे भारतीय जनता पार्टी तुमसर विधानसभेतून निवडून येतच होती, म्हणून कुठेतरी महायुतीने आमचा विचार करावा भारतीय जनता पार्टीचा आणि तिकीट भारतीय जनता पार्टीला द्यावी अशी आमची मागणी आहे। शेवटी निर्णय आता ते काय घेतात ते बघू। देवेंद्रजी जे ठरवतील ते आपल्याला करावं लागेल, मी ते म्हणणार नाही की काय होईल, पण देवेंद्रजी फडणवीस साहेब जे निर्णय आमचे सर्वेसर्वा ते आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे निर्णय घेणारे ते आहेत। मी भारतीय जनता पार्टीचे एक सैनिक म्हणून काम करतोय। शेवटी त्यांचे जो निर्णय राहील आपल्याकरता तो निर्णय आपल्याला मान्य करला। आपण आता लोकांचे कामं करतो। नगराध्यक्ष असताना जेवढे कामं आम्ही तुमसर शहरात केले साहेब की बा 150 वर्षाच्या कालावधीत तेवढे झाले नव्हते आणि तेव्हा पण देवेंद्रजी 2.5 वर्षच मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर तर काँग्रेसची सरकार होती, राष्ट्रवादी काँग्रेस, तरी पण मी कामं करण्याचा, लोकांना न्याय देण्याचं काम केला। संपूर्ण लोकांना आपण 5 वर्षामध्ये खुश करू शकत नाही, तरी पण भरपूर चांगले कामं मी केले आहेत। त्याच्या लोक पाहतच आहेत की कोणी कसं कंपॅरिझन करतात। शेवटी पब्लिक कंपॅरिझन करतो की ज्यांना ते संविधानिक पदावर बसवतात त्यांनी 5 वर्ष कशा प्रकारे लोकांमध्ये राहून काम केलं ते पाहत राहतात। त्या हिशोबाने ते जर मला पसंत करतील तर निश्चितच हे माझ्या कामाची पावती आहे। जेव्हा हे अतिवृष्टी झाली तेव्हा मी प्रत्येक गावामध्ये गेलो होतो, त्यांचे सगळं पंचनामे करायला लावले। पटवाऱ्यांना फोन करून, एचडीओला भेटून, तहसीलदाराला भेटून, दोन्ही तालुक्याचे तहसीलदार आम्ही परस्पर भेटलो होतो, बैठका करून त्यांना तिथे पटवाऱ्यांना पाठवलं आपण आणि ते पंचनामे करून त्यांना मग देवेंद्रजी सोबत त्या काळात माझं बोलणं झालं होतं। परिणय फुके साहेबांसोबत बोलणं झालं होतं। परिणयजी फुके जे आमचे नेतेच आहेत त्यांना सुद्धा मी सांगितलं आणि त्यांना लाभ मिळवण्याकरता मी माझ्या परीने प्रयत्न। पुढे पडोळे म्हणाले की फडणवीस हे सर्वोपरी आहे, ते जो निर्णय घेतील तो मान्य राहील। जनमत लाईव्ह न्यूजसाठी नागपूरमधून रजत पंडित यांची रिपोर्ट।